मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। और श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 25 भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 8। तस्य त्वं तमसो अंधस्य दुष्पारस्य अद्य पारगम् सत् चक्षुर्जन्मनाम् अन्ते लब्धं मे त्वद् अनुग्रहात्। तस्य त्वं तमसो अंधस्य दुष्पारस्याद्य पारगम् सच्चक्षुर्जन्मनामन्ते लब्धं मे तद् त्वदनुग्रहात्। तस्य त्वं तमसो अंधस्य दुष्पारस्याद्य पारगम् सच्चक्षुर्जन्मनामन्ते लब्धं मे त्वदनुग्रहात्। तस्य त्वं तमसमन्धस्य दुष्पारस्याद्य पारगम् सच्चक्षुर्जन्मनामन्ते लब्धं मे त्वदनुग्रहात्। तस्य त्वं तमसो अंधस्य दुष्पारस्याद्य पारगम् सच्चक्षुर्जन्मनामन्ते लब्धं मे त्वदनुग्रहात्। तस्य त्या त्वं तुम्ही तमसः अज्ञानाच्या अंधस्य अंधकारमय दुष्पारस्य पार करण्यास कठीण अद्य आता पारगम पार करण्यासाठी सत दिव्य चक्षुः नेत्र जन्मनाम जन्मांच्या अंते अंती लब्धम प्राप्त झाले मे माझे त्वद त्वद अनुग्रहात तुमच्या कृपेने। भाषांतर। हे प्रभू या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्याचे माझ्यासाठी तुम्ही एकमात्र साधन आहात। कारण तुम्ही माझे दिव्य नेत्र आहात। हे दिव्य नेत्र केवळ तुमच्या कृपेनेच मला कैक जन्मानंतर प्राप्त झाले आहेत। देवहूती
कपिल देवांना म्हणते, माझ्या भौतिक इंद्रियांनी निर्माण केलेला जो क्षोभ आहे, त्रास, त्याचा मला अत्यंत वीट आलेला आहे. कारण हे प्रभू, मी ह्या इंद्रिय क्षोभामुळे मी अज्ञानाच्या गर्केत पडलेले आहे. मग ती म्हणते की या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्याचे माझ्यासाठी तुम्ही एकमात्र साधन आहात. कारण तुम्ही माझे दिव्य नेत्र आहात आणि हे दिव्य नेत्र केवळ तुमच्या कृपेनेच मला अनेक जन्मानंतर प्राप्त झाले आहे. भगवद्गीतेमध्ये देखील हे सांगितलेलं आहे. चैतन्य चरितामृतामध्ये देखील सांगितलं जातं. पुढच्या श्लोकामध्ये देवहूती म्हणते, अखिल जीवमात्रांचे स्वामी आणि उगमस्थान असे पुरुषोत्तम श्री भगवान तुम्ही आहात. सूर्याचे किरण सर्वत्र पसरवून विश्वातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी तुम्ही उदित झाला आहात. तर अज्ञान दूर करणे हे भगवंतांचं मेन काम असतं. तेच गुरुचं पण मेन काम असतं. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया रोज म्हणतो आपण. चैतन्य महाप्रभू देखील म्हणतात, कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, यहा कृष्ण तहा नाही मायार अधिकार. हे भगवंतांचं प्रमुख काम, त्याचं गुणगान करते देवहूती. आणि त्या गुणगान करण्याच्या त्या प्रार्थनेतूनच ती याची याचना पण करते की तुम्ही माझ्यावरती अशीच कृपा करून माझं अज्ञान अंधकार पूर्णपणे दूर करा. जे आपण स्वतःच्या बळावरती दूर करणे अत्यंत कठीण आहे. त्याला भगवंतांच्या शुद्ध भक्तांची कृपा असावीच लागते. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, आध्यात्मिक गुरु आणि शिष्य यांच्यामधील संबंध या ठिकाणी दर्शवण्यात आल्याने हा श्लोक अत्यंत उद्बोधक आहे. त्या श्लोकामध्ये देवहूती काय म्हणते, हे प्रभू, या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्याचे माझ्यासाठी तुम्ही एकमात्र साधन आहात. कारण तुम्ही माझे दिव्य नेत्र आहात आणि हे दिव्य नेत्र केवळ तुमच्या कृपेनेच मला कैक जन्मानंतर प्राप्त झाले आहेत. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की आध्यात्मिक गुरु आणि शिष्य यांच्यामधील संबंध या ठिकाणी दर्शवण्यात आल्याने हा श्लोक अत्यंत उद्बोधक आहे. उद्बोधक म्हणजे याच्यातून काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. व्हेरी इन्स्ट्रक्टिव्ह. रोज प्रत्येक लेक्चरच्या पूर्वी, प्रत्येक वाचनाच्या श्रवणाच्या पूर्वी आपण म्हणतो की ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. आपण अज्ञानात आहोत आणि जे ज्ञान द्यायचं काम करतात ते आपले डोळे उघडायचं काम करतात. बेसिकली डोळ्यामध्ये ज्ञानाचं अंजन घालून डोळे पूर्णपणे उघडायचं काम करतात. देवहूती हीच याचना करते इथे कपिल देवांकडे. शिष्य वा बद्ध जीव अज्ञानाच्या गहन अंधकारमय क्षेत्रात पडलेला असतो. शिष्य म्हणजेच बद्ध जीव अज्ञानाच्या गहन अंधकारामध्ये पडलेला असतो. त्याच्यासाठी इथे शब्द वापरलेला आहे दुष्पारस्य, दुस्तरस्य, दुष्पारस्य. दुरुत्तया भगवद्गीतेत शब्द वापरतात. याचा अर्थ असतो की हे खूप कठीण आहे
हा अंधकार एवढा मोठा आहे की कुणी येऊन इथे प्रकाशाची लाईट लावल्याशिवाय, आपले डोळे उघडल्याशिवाय हे आपल्याला दिसणारच नाही, याच्यातून बाहेर पडणारच नाही आपण, एवढं कठीण आहे. आणि म्हणूनच तो प्रामुख्याने इंद्रिय तृप्तीवर आधारित भौतिक अस्तित्वामध्ये गुरफटलेला असतो. प्रामुख्याने हेच आहे, दुसरं कुठल्या गोष्टीत आपण अडकलेलेच नसतो. इंद्रिय तृप्तीवर आधारित भौतिक अस्तित्वामध्ये गुरफटलेला असतो. त्या भौतिक जगामध्ये तोच व्यक्ती राहतो ज्याला इंद्रिय तृप्तीमध्ये इंटरेस्ट आहे. नाहीतर या भौतिक जगामध्ये राहायची काही गरजच नाही. म्हणजेच आपण जेव्हा जेव्हा हे असे श्लोक, असे तात्पर्य, श्रील प्रभुपादांचे वचन, श्रील प्रभुपादांचे कठोर शब्द आपल्या कानावरती येतात, तेव्हा तेव्हा आपल्याला वाटलं पाहिजे की हे आपल्यासाठीच बोललं जाते. कारण आपण जर अशा प्रकारे इंद्रिय तृप्तीमध्ये गुरफटलेलो नसतो तर आपण या भौतिक जगात राहिलोच नसतो. ज्या अर्थी आपण या भौतिक जगामध्ये राहिलेलो आहे त्या अर्थी आपण इंद्रिय तृप्तीमध्ये अडकलेलो आहे. या जंजाळातून बाहेर पडून मुक्ती मिळवणे अतिशय कठीण आहे. पण एखादा जर कपिल मुनींसारखा आध्यात्मिक गुरुचे व त्यांच्या प्रतिनिधीचे सानिध्य प्राप्त लाभण्या इतका भाग्यवान असेल तर त्यांच्या कृपेने तो अज्ञानाच्या दलदलीतून बाहेर पडू शकतो. म्हणून आपण नेहमी म्हणतो की आपण खूप भाग्यवान आहोत. श्रील प्रभुपादांचे शब्द आपल्या कानावरती पडतात, श्रील प्रभुपादांचे शब्द आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. भगवान किंवा भगवंतांच्या अशा शुद्ध भक्तांच्या कृपेखाली, दयेखाली आपण आलो तर आपल्याला सगळं सोपं जातं. नाहीतर मग हे अत्यंत कठीण आहे, अत्यंत 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 कठीण आहे. म्हणून आपण रोज म्हणतो कृष्ण कृपा श्रीमूर्ती, श्रील प्रभुपादांना हिज डिवाइन ग्रेस. कारण ते भगवान श्रीकृष्णांची कृपा आपल्यापर्यंत घेऊन येतात. अशा व्यक्तीच्या कृपेनेच आपण या अज्ञानाच्या दलदलीतून बाहेर पडू शकतो. आणि यासाठीच ज्ञानदीपाच्या प्रकाशाने शिष्याचा अज्ञानाच्या दलदलीतून उद्धार करणारे म्हणून आध्यात्मिक गुरुचे पूजन केले जाते. म्हणूनच ते इतके पूजनीय असतात. पारगम हा या श्लोकातील आणखीन एक अर्थपूर्ण शब्द आहे. हा शब्द जो आपल्या शिष्याला पलीकडच्या तटावर घेऊन जातो त्याचा निर्देश करतो. पारगम म्हणजे पार करून नेणे. जो शिष्यांना अशा प्रकारे मार्गदर्शन करून, भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करून शिष्यांना हे भवसागर पार करून पलीकडे घेऊन जातो तो. अलीकडचा तट बद्ध जीवनाचा आहे तर पलीकडचा तट स्वतंत्र व मुक्त जीवनाचा आहे. सध्या आपण जिथे आहोत तो बद्ध जीवनाचा आहे, ते अडकलेलो आहे आपण. आणि अडकल्याची लक्षणं काय असतात? दुःख, चिंता, भय, शोक. आणि पलीकडे आपण मुक्त होतो आणि मुक्त झाल्याची लक्षणं काय असतात? प्रसन्नता, न शोचती न कांक्षती, ब्रह्मभूत अवस्था. आध्यात्मिक गुरु ज्ञानाच्या सहाय्याने शिष्याचे डोळे उघडून त्याला पलीकडच्या बाजूस नेतो. आपण केवळ अज्ञानामुळेच दुःख भोगत आहोत. आध्यात्मिक गुरुच्या उपदेशांमुळे अज्ञान अंधकार दूर होतो आणि शिष्य स्वातंत्र्याच्या तटावर जाऊ शकतो. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की अनेक अनेक जन्मानंतर मनुष्य
हा पुरुषोत्तम श्री भगवंतांना शरण जातो. बहुनाम जन्मनाम अंते. त्याचप्रमाणे आपल्याला अनेक अनेक जन्मानंतर आध्यात्मिक गुरुचा शोध घेणे आणि श्रीकृष्णांच्या अशा अधिकृत प्रतिनिधीला शरण जाणे शक्य झाले तर तो प्रकाशाच्या बाजूस जाऊ शकतो. अनेक अनेक जन्मानंतर. प्रभुपाद इथे काय म्हणतात बघा. सिमिलरली, if after many many births one is able to find a bona fide spiritual master, जर अनेक अनेक जन्मानंतर आपल्याला आध्यात्मिक गुरुचा शोध घेणे शक्य झाले, is able to find, आणि श्रीकृष्णांच्या अशा अधिकृत प्रतिनिधीला शरण जाणे शक्य झाले, तर तो प्रकाशाच्या बाजूस जाऊ शकतो, प्रकाशाच्या दिशेने जाऊ शकतो. यस, अशा व्यक्तीला भाग्यवान म्हटलेलं आहे. असा व्यक्तीच भाग्यवान असतो जो गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेने भक्तिलता बीज मिळवतो आणि त्यांच्याच कृपेने त्या भक्तिलता बीजाचं लतेमध्ये रूपांतर करून ते भगवत धामापर्यंत त्याला वाढवायचं कसं याचं मार्गदर्शन पण घेतो. परंतु त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला असा व्यक्ती शोधून काढावा लागतो. अनेक अनेक जन्मानंतर आध्यात्मिक गुरुचा शोध घेणे शक्य झाले. एवढ्या सहजासहजी कोणाला पण आध्यात्मिक गुरु आपण मान्य केलं नसलं पाहिजे. भरपूर रिसर्च केला पाहिजे. ही रिसर्च करायचीच गोष्ट आहे. आजकाल फॅशन झालेलं आहे आध्यात्मिक गुरु करणे. कारण जे आध्यात्मिक गुरु आहेत ते देखील आपल्याला भगवंतांची सेवा करायला बंधनकारक अशा कुठल्या गोष्टी सांगत नाहीत. मग आपल्याला तोच आध्यात्मिक गुरु आवडतो. मग असा आध्यात्मिक गुरु काय कामाचा जो या तटावरून त्या तटावरती आपल्याला घेऊन जाणारच नाही. सगळ्यांनी दीक्षा घेतली म्हणून मी पण घेतली. परत 10 वर्ष झाले आपल्या आध्यात्मिक गुरुचं तोंड पण पाहिलेलं नाही. तोंड पाहिलं तर खूप लांबून पाहिलं, दर्शन घेतलं. आपल्या हिंदू लोकांना दर्शन आणि आशीर्वाद महत्वाचे असतात उपदेशापेक्षा. उपदेश नको, दिला तरी नको असतो, परंतु आशीर्वाद आणि दर्शन मात्र पाहिजे. दर्शन झालं प्रभूजी, काय सांगू, कित्येक दिवसांनी दर्शन झालं. काय उपयोग आहे दर्शन घेऊन. प्रभुपाद आपल्या गुरूंना संपूर्ण जीवनामध्ये त्यांच्या फक्त 8-10 वेळाला भेटले होते बस. परंतु त्यांच्या गुरुचे उपदेश मात्र प्रभुपादांच्या चित्तापर्यंत, आतपर्यंत खोल गेलेले होते. ते त्यांच्यापासून कधीच वेगळे झाले नाही. गुरु हा ऐकायचा असतो, पाहायचा नसतो. प्रभुपाद नेहमी सांगतात गुरुचं दर्शन कानाने घ्यायचं असतं, डोळ्याने नाही. आपल्याला कानाने घ्यायची इच्छाच नाही, म्हणून आपण असा गुरु शोधतो जो आपल्याला कानाने काही उपदेश देणारच नाही. आणि हे आपला अहंकार आहे. या अहंकारापोटीच आपण असा गुरु शोधतो जो फेमस आहे, जेणेकरून 4 चौघामध्ये आपल्याला पण सांगता येईल मी अशा आणि सो अँड सो गुरुचा दास आहे, शिष्य आहे. बरेचशा लोकांना ते काय म्हणतात मराठीमध्ये म्हणे, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, तशातला प्रकार झालेला असतो. कधी एकदा मी पण गुरु होतो अशी इच्छा निर्माण झालेली असते मनामध्ये, म्हणून दीक्षा घेतात.
दीक्षा घ्यायची आणि गावामध्ये जाऊन स्वतः गुरु व्हायचं. हे असलं सगळा प्रकार सगळा बंद केला पाहिजे. हे इतकं पवित्र नातं आहे, हे इतकं शुद्ध आणि सनातन शाश्वत नातं आहे, याचा पण जोक करून टाकलाय आपल्याला, आपण सर्वांनी. शोध घेतला पाहिजे, रिसर्च केला पाहिजे. कालच्या भगवद्गीतेच्या क्लासमध्ये देखील हाच विषय निघाला, परंतु मी डिटेलमध्ये बोललो नाही. भगवद्गीतेमध्ये थोडस निगेटिव्ह जास्त होतं. मग परंतु आजकाल आपल्याकडे गुगल आहे, ज्याला ज्या कुठल्या तुम्हाला गुरु आवडतो, गुगल मध्ये जाऊन त्यांचं नाव टाईप करणे, सगळ्या चांगल्या वाईट बातमी मिळतात तुम्हाला त्यांच्याबद्दल. मी हेच केलेलं. जवळजवळ महिना 2 महिना मी रिसर्च करत होतो, आणि त्यानंतर ज्या गुरुला आपण स्वीकारतो त्यांच्याकडे जाऊन, स्वतः जाऊन, काउन्सिलरला पाठवून नव्हे, या पूर्ण पृथ्वीच्या ब्रह्मांडाच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नाही की शिष्य गुरुकडे गेलाच नाही आणि न जाताच आश्रय घेतलाय. स्वतः गेलं पाहिजे, स्वतः गुरुशी बोललं पाहिजे, स्वतः गुरुशी संबंध जोडला पाहिजे, स्वतः गुरुकडून आश्रय मागितला पाहिजे, तो संबंध ठेवला पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. हे 1 वर्षाचा पिरियड जो असतो, तो फक्त गुरुला नाहीये तुम्ही कसे आहेत बघण्यासाठी, हा तुम्हाला पण आहे गुरु कसे आहेत बघण्यासाठी. शोध घेतला पाहिजे, शोध घेऊन ठरवलं पाहिजे की आपल्याला इथून ज्ञान मिळू शकतं का, जो ज्ञान देतोय तो स्वतः त्याचं आचरण करतोय का, आपल्याला इथून ज्ञान मिळू शकतं काय, आणि आपल्याला हा व्यक्ती या तटावरून त्या तटावरती घेऊन जाऊ शकतो का. तुम्ही लोक इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना एवढा रिसर्च करता, गुरु बनवताना रिसर्च करत नाही काय, भानगड काय मला पण कळत नाही कधी ऍक्च्युली. जे लोक मूर्ख लोक गुरु फक्त फॅशन म्हणून, फेमस आहे म्हणून करतात, स्वतःच्या मुलाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर महिना 2 महिना 6 महिने 1 वर्ष 4 वर्ष रिसर्च करतात कुठे ऍडमिशन घ्यायचं. कारण इंजिनिअरिंग त्या युनिव्हर्सिटीतून झाला तर पॅकेज मोठं मिळणार आहे. इथे काय फक्त नावासाठी गुरु करून घ्यायचंय. अशा आध्यात्मिक गुरुचा शोध घेणे आवश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरुला, श्रीकृष्णांच्या प्रमाणित अधिकृत प्रतिनिधीला शरण जाणे आवश्यक आहे. शरण नाही गेला तर त्या शोध कार्याचा पण काही उपयोग नाही. आणि मॅक्झिमम लोकांना शरण जायचं नसतं, म्हणूनच गुरु शोधायचा नसतो. जो सरकार मान्य आहे त्यालाच गुरु म्हणून मान्य करायचं. कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये देखील तो जास्त ढवळाढवळ करणार नाही. हरे कृष्ण लांबूनच 4 लोकांना सांगायला मला झालं तर बास आहे, हे माझे गुरु आहेत. कारण आपल्यालाच शरण जायचं नाही, याच्यात चूक त्या गुरुजी पण नाहीये, आपल्यालाच शरण जायचं नाही, हा प्रॉब्लेम आहे. व या श्लोकामध्ये जे देवहूती म्हणते त्याला काही अर्थच राहणार नाही. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. हो की नाही. पुढे ती म्हणते, य आद्यो भगवान पुंसाम ईश्वरो वैभवान किल लोकस्य तमसांधस्य चक्षुः सूर्य इवोदितः. अखिल जीवमात्रांचे स्वामी आणि उगम स्थान असे पुरुषोत्तम श्री भगवान तुम्ही आहात.
सूर्याचे किरण सर्वत्र पसरवून विश्वातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी तुम्ही उदित झाला आहात. सूर्याचं कामच हे असतं, अंधकार दूर करणे. तात्पर्य, भगवान श्रीकृष्णांचे अवतार म्हणून कपिल मुनींचा स्वीकार करण्यात येतो. या ठिकाणी आद्य म्हणजे अखिल जीवांचे उगमस्थान आणि पुंसाम ईश्वर म्हणजे सर्व जीवांचे स्वामी किंवा ईश्वर, ईश्वर परम कृष्ण म्हणून संबोधण्यात आले आहे. आद्यचा अर्थ असतो अखिल जीवांचे उगमस्थान, म्हणजे तुमच्यापासूनच सगळं सुरुवात झालेलं आहे. दुसऱ्या शब्दात प्रभुपाद काय सांगायचा प्रयत्न करतायत की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान कपिलदेव हे दोन वेगवेगळे नाहीत, दोन्ही सेमच आहेत, फक्त वेगळ्या रूपामध्ये आलेले आहेत इथे ज्ञान देण्यासाठी. आणि पुंसाम ईश्वर म्हणजे ते सर्व जीवांचे स्वामी आहेत, ईश्वर आहेत, कंट्रोलर आहेत, नियंत्रक आहेत, सगळं त्यांच्याच हातामध्ये. आणि देवहूती ते मान्य करते. हे मान्य केल्याशिवाय आपण शरण जाऊ शकत नाही, ईश्वरांना देखील आणि गुरुला देखील. गुरुना देखील आपलं आद्य मानलं पाहिजे आणि गुरुंना देखील आपण ईश्वर स्वामी मानलं पाहिजे. त्यामुळे म्हणतो की नाही, स्वामी स्वयंसो स्वामी, हे स्वामी ते स्वामी. याचा अर्थ असा नसतो की ते तुमच्यावरती राज्य करणारे आहेत. याचा खरा अर्थ असतो ज्यांच्या इंद्रियांवरती कंट्रोल आहे, इंद्रियांचे ते स्वामी आहेत. परंतु आपणही त्यांना स्वामी म्हणून स्वीकार केलं पाहिजे. आजपासून ते माझे कंट्रोलर आहेत, नियंत्रक आहेत, ते सांगतील त्याप्रमाणे मी वागलं पाहिजे. सांगतच नाहीत पण. कपिल मुनी हे आध्यात्मिक ज्ञानाचा सूर्य असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष अवतार आहेत. आध्यात्मिक ज्ञानाचा सूर्य असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष अवतार आहेत. ज्याप्रमाणे सूर्य विश्वाचा अंधकार दूर करतो, त्याचप्रमाणे भगवंतांचा प्रकाश अवतीर्ण होऊन मायेचा अंधकार तात्काळ नष्ट करतो. त्याचप्रमाणे भगवंतांचा प्रकाश अवतीर्ण होऊन मायेचा अंधकार तात्काळ नष्ट करतो. बऱ्याच जणांना ऍक्च्युली प्रभुपादांचे तुम्ही लेक्चर जर ऐकला तर बऱ्याच ठिकाणी प्रभुपाद हेच सांगतात, गुरुचं महत्व, गुरु कसा निवडला पाहिजे, ढोंगी गुरु किती असतात, कसे असतात. परंतु आपण जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना वाटतं की आपण सगळं निगेटिव्ह बोलतोय, आपण वैष्णव अपराध करतोय. याचं मेन कारण जे असतं ते म्हणजे मी ज्या ढोंगी गुरुला गुरु मानलेला आहे ते मी मानलेला आहे. ऍक्च्युली तो गुरु वाईट आहे हे आपल्याला पण पटलेलं असतं बऱ्याच केसेसमध्ये, परंतु मी त्याला श्रेष्ठ मानलेला आहे. माझा अहंकार मी कसा नष्ट करू, त्यामुळे मी मान्य करणार नाही, तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. याची सिंपल टेस्ट आहे जी इथे सांगितलेली आहे. ज्याप्रमाणे सूर्य विश्वाचा अंधकार दूर करतो, त्याचप्रमाणे भगवंतांचा प्रकाश आपल्या मायेचा अंधकार तात्काळ दूर केला पाहिजे, नष्ट झाला पाहिजे. झालाय तुमचा? गुरु निवडला तुम्ही, गुरुकडून दीक्षाही घेतली, तुमच्या मायेचा अंधकार तात्काळ नष्ट झालाय का? मायेच्या अंधकारातून तुम्ही बाहेर आलात का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. मग असं का होते, काय भानगड आहे? याचे दोनच कारण असतात. एक तर आपण गुरुचं ऐकत नाही, तर गुरु आपल्याला काही सांगतच नाही.
नसेल तर अजूनही आपण मायेच्या अंधकारामध्ये कशाला अडकून पडलो असतो, गर्तेत. देवहूती म्हणते मी अज्ञानाच्या गर्तेत अडकलेलं आहे, गुरफटलेलं आहे. आपली स्थिती सेम आहे, हो की नाही? इथे प्रभुपाद तर म्हणतात की तात्काळ नष्ट झाला पाहिजे, लगेच. मग आपल्याला जर तिथे ज्ञान मिळत नसेल, ज्ञान म्हणजेच सूर्यप्रकाश, तो आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर करणार आहे. जायचं बंद केलं पाहिजे, आपण सूर्य शोधायला पाहिजे, खरा सूर्य शोधायला पाहिजे. बरोबर आहे ना? एक सेन्स, कॉमन सेन्स आहे, हो की नाही? पण बऱ्याचशा केसेसमध्ये असं पण असतं की सूर्यप्रकाश पूर्ण बाहेर आलेला असतो, परंतु आपल्याला झोपेतून उठायची इच्छाच नसते, कारण आपल्याला अंधकार आवडतो. दिवसभर झोपायचं आणि रात्री जागायचं, आणि मग आपण गुरुला नाव ठेवायला लागतो. थोडा जर आपण विचार केला तर आपल्याला लगेच लक्षात येतं की आपण जर अजूनही भौतिक जंजाळामध्ये गुरफटलेलो असेल, तर एक तर आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा गुरुमध्ये प्रॉब्लेम. बऱ्याच जणांमध्ये प्रीमॅच्युअर गुरु सिंड्रोम असतो. प्रीमॅच्युअर गुरु व्हायची इच्छा असते, मग ते काही ना काही छल कपट करून गुरु होतात, कारण गुरु स्थान जे असतं ते खूप प्रशंसनीय असतं, खूप प्रसिद्धी असते त्याच्यामध्ये. प्रभुपाद नेहमी म्हणायचे बरेचसे शिष्य स्वतःच्या गुरुला मारून गुरु होतात. किल गुरु बिकम गुरु, प्रभुपादच सांगायचे, बऱ्याचदा सांगायचे, एक दोनदा नाही, बऱ्याचदा सांगायचे. मग तिथून काही प्रकाश येत नाही ज्ञानाचा, आणि अंधकार काही दूर होत नाही. आणि बऱ्याच जणांना प्रीमॅच्युअर डिसायपल सिंड्रोम असतो. प्रीमॅच्युअर शिष्य व्हायचं असतं, अजून शिष्य बनण्याची आपली पात्रता नाही, समर्पण नाही, परंतु एक ढोंग करण्यासाठी आपल्याला शिष्य व्हायचं असतं. मग इथे किती प्रखर सूर्य असला तरी आपला अंधकार काही नष्ट होत नाही, कारण आपण तमोगुणामध्ये असतो. जोपर्यंत हे सूर्यप्रकाश बाहेर पडत नाही आणि तो अंधकार दूर करत नाही, तोपर्यंत दिवस उजाडला असं आपण म्हणूच शकत नाही. काही जणांच्या केसेसमध्ये दिवस उजाडत नाही, रात्रच असते. काही जणांच्या केसेसमध्ये दिवस उजाडलेला असतो, परंतु हा अजून झोपलेलाच असतो, किंवा ही अजून झोपलेलीच असते. दोन्ही प्रॉब्लेम आहेत. ज्याप्रमाणे सूर्य विश्वाचा अंधकार दूर करतो, त्याचप्रमाणे भगवंतांचा प्रकाश अवतीर्ण होऊन मायेचा अंधकार तात्काळ नष्ट करतो. इमिजिएटली नष्ट झालं पाहिजे, हेच ज्ञानाचं महत्व आहे. आपल्याला स्वतःचे डोळे आहेत, पण सूर्यप्रकाशाविना त्यांना काहीच महत्व नाही. त्याचप्रमाणे भगवंतांच्या प्रकाशा वाचून किंवा आध्यात्मिक गुरुच्या दिव्य कृपे वाचून आपण कोणतीही गोष्ट यथास्वरूप पाहू वा जाणू शकत नाही. गुरु शिष्याचं नातं हे असं असतं ऍक्च्युली. भगवद्गीता तुम्हाला मिळते 150 रुपयामध्ये आजकाल, 100 रुपयामध्ये पूर्वी मिळत, आणि दिवस रात्र तुम्ही वाचू पण शकता त्याला, हो की नाही? आपल्याला स्वतःचे डोळे आहेत, परंतु जोपर्यंत सूर्यप्रकाश येत नाही, दिवस उजाडत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीच दिसत नाही. आता मॉडर्न मनुष्य म्हणेल की नाही, मी खूप वेगवेगळे साधनं शोधून काढलेत, इलेक्ट्रिसिटी वगैरे, त्या माध्यमातून मी पाहू शकतो, परंतु ते अर्धवट असतं. किती दिवस तुमची इलेक्ट्रिसिटी तुम्हाला मदत करणार आहे?
सूर्य नसेल, ऍक्च्युली आजकालचे शास्त्रज्ञ देखील मान्य करतात की सूर्य 1 मिनिट जरी उशिरा आला, एक सेकंद जरी सूर्याने आपलं दिनचर्या बदलली, संपूर्ण पृथ्वीवरती हाहाकार होऊ शकतो, केऑस निर्माण होऊ शकतो. यस, आपण शोधून काढलेत खूप वेगवेगळे LED बल्ब्स वगैरे, परंतु सूर्यावरतीच आपल्याला शेवटी अवलंबून राहावं लागतं. जेवढे आपले डोळे चांगले आहेत असं आपल्याला वाटतं, तेवढं तो आपला भ्रम असतो, तेवढा आपला अहंकार वाढत जातो. एवढे सगळे आपण लाईट बल्ब वगैरे शोधून काढले, आपला अहंकार खूप वाढलेला आहे, आपल्याला वाटतं सूर्याची गरजच नाही आपल्याला. तसंही आहे काही काही केसेसमध्ये. आपल्याला स्वतःला ज्ञान पाजवायची एवढी इच्छा असते की बऱ्याचदा अशा लोकांना वाटते की मला गुरुची गरजच नाही. जो स्वतःच्या इच्छेने काहीही तर्क वितर्क करत बसतो आणि मग सगळं बिघडतं. आता आणखीन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, बऱ्याच जणांना वाटतं, बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा भारतामध्ये जरा जास्तच प्रकार आहे, गुरुचं दर्शन घेणे आणि गुरुकडून आशीर्वाद घेणे सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं बऱ्याच जणांना. आणि म्हणून जिवंत गुरु असणे हे महत्वाचं आहे असंही बऱ्याच जणांना वाटतं, परंतु काही गरज नसते. जसं मी मगाशी म्हणालो, हे गुरुचं ज्ञान जे सूर्यप्रकाशाच्या रूपामध्ये आपल्या हृदयापर्यंत पोहोचताना आपलं अज्ञान दूर करतं, हे ज्ञान वाणीद्वारे येत असतं. आणि गुरुची वाणी म्हणजेच गुरु असतो, भगवंतांची वाणी म्हणजेच भगवंत असतात. जसं आपण काल का परवाच वाचलं की भगवंतांची वाणी म्हणजेच भगवंत असतात, तसंच गुरुची वाणी म्हणजेच गुरु असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण भगवद्गीतेचं वाचन श्रवण करतो, श्रीमद भागवतमचं वाचन श्रवण करतो, तेव्हा श्रील प्रभुपाद आपले गुरुच आहेत. नसेल तर आपण कशाला वाचतोय, कशाला श्रवण करतोय? कुठलंही पुस्तक घ्या तुम्ही, जेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचत असता तेव्हा त्याचा लेखक हा तुमचा गुरुच असतो. आणि अशा प्रकारेच गुरुची सेवा करायची असते. शास्त्र सांगतं गुरुची सेवा 2 प्रकारे होते. एकाला म्हटलं जातं वाणी सेवा, एकाला म्हटलं जातं वापू सेवा. वापू म्हणजे खरोखर समोरासमोर सेवा करणे, आणि दुसरी म्हणजे त्यांचे उपदेश हे कसेही ऐका, पुस्तकातून वाचा, रेकॉर्डिंग ऐका, कसेही ऐका, त्या उपदेशांचं पालन करणे ही देखील त्यांची सेवाच असते. आणि प्रभुपाद नेहमी सांगतात की वाणी सेवा ही सर्वश्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ असते. वापू सेवा एक वेळ तुम्ही नाही केली तरी चालेल. त्यामुळे प्रभुपाद जेव्हा म्हणतात की मी शरीर सोडून गेलेलो नाही, मी माझ्या पुस्तकांमध्ये, माझ्या शब्दांमध्ये कायमचा जिवंत राहीन, हे सत्य आहे. मानणाऱ्यासाठी ते डेफिनेटली सत्य आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना अशा प्रकारचे तात्पर्य, अशा प्रकारचं आज आपण जशी चर्चा केली तशा प्रकारचे चर्चा ऐकल्यानंतर बरेच जण निराश होतात की असा गुरु आता शोधायचा कुठे, आम्हाला तर कुठे दिसतच नाही. तुम्ही प्रभूजी म्हणता, प्रभुपाद म्हणतात त्याप्रमाणे आपण जर शोध कार्य सुरू केला तर या कलियुगात सापडणे शक्यच नाही. प्रभुपाद आहेत, प्रभुपाद आपले गुरुच आहेत, काय प्रॉब्लेम आहे? हो की नाही? आणि जिथे प्रभुपादांचं ज्ञान मिळतं तिथे आपण राहिलं पाहिजे. हा मूर्खपणा आहे. जिवंत गुरु पाहिजे, आणि कशाला पाहिजे जिवंत गुरु? जिवंत गुरु असून जरी तुम्ही त्याला किती वेळा भेटलाय, किती वेळा त्यांच्याकडून उपदेश घेतलाय, किती वेळा त्या उपदेशांचं पालन केलंय? फक्त पूजा करण्यासाठी आणि जगाला सांगण्यासाठी आहे फक्त. ज्ञान घेणे, हे ज्ञानाचं ट्रान्सफर होणे, यालाच गुरु शिष्य परंपरा म्हणतात. आणि इतिहासामध्ये असे बऱ्याचदा झालेले आहेत. तुम्ही काही पहिले केस नाही आहे ऍक्च्युली.
मी भगवद्गीता जर उघडून बघितली, भगवद्गीतेच्या 3ऱ्या का 4थ्या पानावरती गुरु शिष्य परंपरा दिलेली आहे श्रील प्रभुपादांनी. ती भगवान श्रीकृष्णांपासून, ब्रह्माजींपासून आतापर्यंतची परंपरा आहे. त्याच्यात फक्त 32 नाव आहेत. हो की नाही? असं कधी होतं का? आता सध्या आपण ब्रह्मदेवांची, ऍक्च्युली ब्रह्मदेवांच्या जीवनामध्ये किती मनू होतात? 14 मनू होतात. एका मनूच्या जीवनामध्ये 71 चतुर्युग असतात. एका चतुर्युगामध्ये 4 युग असतात. हे 4 युगच 43 लाख वर्षाचे असतात. या एवढ्या कालावधी, आणि ऑलरेडी आपण किती किती मन्वंतर झालेले आहेत? कितव्या मन्वंतरामध्ये आहोत आपण? 7व्या. म्हणजे 7 गुणिले 71 गुणिले 4 गुणिले 43, बरोबर? अप्रॉक्सिमेटली एवढ्या कालावधीमध्ये प्रभुपादांनी फक्त 32 गुरु दिलेले आहेत. गुरु याचा शिष्य हा, याचा शिष्य हा. असं शक्य आहे का? मग हे कसं काय? हे काय ते जाऊन भेटले आणि हजारो गुरु झाले पाहिजेत? मागच्या 50 वर्षामध्येच 1000 गुरु झाले. असं कसं काय? तर ही शुद्धता महत्वाची असते. ज्ञान जिथून घेतो ते महत्वाचं असतं, तो गुरु असतो. हा अहंकार, ही प्रसिद्धीची इच्छा, ही सगळ्यांना गुरु बनवते. काय उपयोग नाही. परवाच एक न्यूज आलेली, एका देशामध्ये आपल्याच एका भक्तांनी त्याच 32च्या लिस्टमध्ये 33वा आपलं नाव लिहून नवीन भगवद्गीता छापली. प्रभुपादांच्या या अगाध ज्ञानापुढे आपण मुंगी पण नाही. आपल्याला 2 दिवसात वाटतं आपण गुरु झालो, आपण शिष्य स्वीकारू शकतो. त्यामुळे स्वतःचा हा अहंकार घालवला पाहिजे आणि निराश होऊन काही उपयोगाचं नाही. प्रभुपाद हेच गुरु आहेत. जरी तुम्ही मान्य केला नाही करा, प्रभुपाद हेच गुरु आहेत. त्यांचीच पुस्तकं आपण वाचणार आहोत, त्यांचीच पुस्तकं व्यासासनावरती ठेवणार आहोत, त्यांच्याच पुस्तकातून ज्ञान येणार आहे. आणि ज्ञान देणाराच गुरु असतो. स्टाईल मारणारा गुरु नसतो. स्टाईल मारून खूप सारे गुरु होतात या जगामध्ये आजकाल. जिथून ज्ञान येतं, प्रत्येक वाक्याने वाक्य असं हृदयापर्यंत गेलं पाहिजे, काहीतरी हल्लं पाहिजे आणि उद्यापासून आपलं जीवन बदललं पाहिजे. त्याला ज्ञान म्हणतात. डोळे उघडले पाहिजे, त्याच्यामध्ये ज्ञानाचं अंजन घातलं पाहिजे, अज्ञान दूर झाला पाहिजे आणि त्यालाच आपण गुरु म्हणून स्वीकारायचं. बाकी कोणाला गुरु म्हणून स्वीकारायची गरजच नाहीये आणि ते चुकीचं पण आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. मग ते कुठेही असोत, कशाही स्वरूपात असोत, हो की नाही? प्रभुपादांनी हे तत्वज्ञान सांगितलं तेव्हा इंटरनेट नव्हता. आता इंटरनेट आहे. मग तुम्ही ऑनलाईन ऐका, ऑनलाईन श्रवण करा, हो की नाही? हे सगळं सगळं व्हॅलिड आहे. जिथून आपल्याला ऐकायला मिळतं, ज्ञान मिळतं, ते हृदयापर्यंत जातं, हृदयामध्ये काहीतरी बदल घडतो, तेच आपले गुरु. मग कोणीही असू देत, कुठल्याही संप्रदायाचे असू देत, दिसायला कसेही असू देत. बऱ्याचदा दिसायला चांगले असणारे गुरु शोधतो आपण. किती मूर्खपण आहे. किंवा त्यांचा पोशाख कसेही असू दे. प्रभुपाद म्हणतात नुसतंच भगवा वस्त्र धारण केलाय म्हणून कुणी गुरु होत नाही. कसाही पोशाख असू दे,
गौर किशोरदास बाबाजी, जगन्नाथ दास बाबाजी हे आपल्या गुरु शिष्य परंपरेमधले जे महान 2 गुरु आहेत, ज्यांचे फोटो आपण नेहमी रोज लावतो इथे. ते वनात राहायचे, कधी भगवा वस्त्र धारण केला नाही. ज्ञान महत्वाचं आहे, हे ज्ञानाचं ट्रान्सफर होणे महत्वाचं आहे. त्यालाच गुरु शिष्य परंपरा म्हणतात. एकाकडून दुसऱ्याकडे ज्ञान गेलं. हरे कृष्ण. हे देवहूतीचे हे जे पहिले जे हे श्लोक आहेत, ते ऍक्च्युली कशाचे श्लोक आहेत? ती आपल्या पुत्राला अशा प्रकारे प्रशंसा करून स्वतःला शिष्य म्हणून स्वीकार करावी, त्यांनी याची विनंती करण्यासाठी हे बोलते सगळं. आणि हीच पद्धती असते ऍक्च्युली. विनंती करायची असते आपण जाऊन, मला शिष्य म्हणून स्वीकार करा, मला ज्ञान द्या, माझं अज्ञान दूर करा, मला सेवा द्या. ही पद्धती असते. सगळे ग्रंथ, सगळे ग्रंथ चालून बघा तुम्ही. या इतिहास, या कुठल्याच ग्रंथाच्या कुठल्याच इतिहासामध्ये तुम्हाला असं आढळणार नाही की आपण एखादा आपला एजंट पाठवलाय गुरुकडे, जरा विचारून या मला शिष्य म्हणून स्वीकार करणार काय म्हणून. यात जे आजकाल सुरू आहे, गुरुकडे आपण स्वतः गेलं पाहिजे, स्वतः विचारलं पाहिजे. होय नाही? Does that make sense? आता तर नवीनच प्रकार सुरू आहे. नाही गुरुला विचारलं जातं, नाही गुरुला सांगितलं जातं. काउन्सिलर लोक स्वतःच लिस्ट निर्माण करतात, विदाउट गुरुला न विचारता निर्माण करतात. डायरेक्टली दीक्षेच्या दिवशीच कळतं, ठीक आहे एवढे जण आलेत, ठीक आहे, तुम्ही बघितलंय ना, तुम्ही ठीक आहे. गुरुनं पण इंटरेस्ट नाही, हे शिष्य व्हॅलिड आहेत की नाही, ज्ञान घ्यायला उत्सुक आहेत की नाही ते पाहणे. एकदाही भेटत नाही आपण, एकदाही चर्चा करत नाही, डायरेक्टली शिष्य होतो. किती डेंजरस आहे बघा. बरेच जण म्हणतात की प्रभुपादांनी पण तेच केलं. प्रभुपादांनी आणि तुमच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. प्रभुपादांनी ते केलं कारण तेव्हा ती गरज होती. प्रभुपादांनी तसं कार्य पण केलं त्या शिष्यांना घेऊन. कुठल्याही शिष्याला घरी बसू दिलं नाही प्रभुपादांनी. एकदा तर एक व्यक्ती पहिल्यांदा आले होते, एकाच लेक्चरमध्ये इतके प्रभावित झाले, इम्प्रेस झाले की त्याच लेक्चरमध्ये शेवटी कोणाला प्रश्न आहे काय म्हटल्यावर त्यांनी हात वर केला, म्हणाले मला दीक्षा पाहिजे. प्रभुपाद म्हणाले याच्या दीक्षेची उद्या तयारी करा. परंतु प्रभुपादांनी त्यांना समजावून सांगितलं दीक्षा म्हणजे काय, उद्यापासून इथे 24 तास कामाला जायचं. म्हटलं येस, म्हणूनच तर मी म्हटलंय मला दीक्षा पाहिजे. येस, प्रभुपादांनी कोणाला पण दीक्षा दिली, न विचारता दिली. कारण प्रभुपाद खूप मोठे युद्ध चालू केलेलं प्रभुपादांनी, आणि युद्धामध्ये सैनिकांची गरज असते. तेव्हा हे बघितलं जात नाही कोणाला बंदूक चालवता येते की चालवता येते. घेतलं त्यांनी, बंदूक चालवायला शिकवलं आणि त्या शिष्याने चालवली पण. आजकालच्या शिष्यांपेक्षा कितीतरी हजारो पटीने चांगली चालवली बंदूक. प्रभुपादांना तेवढी विवेक बुद्धी पण होती की ज्याद्वारे त्यांना समजत होतं की कोणाला शिष्य पटकन ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि कोणाला केलं नसलं पाहिजे. बऱ्याच जणांना त्यांनी सांगितलं पण, थोड्या दिवसांनी या बघूया. प्रभुपादांची तुलना करायची नाही आपण कधीच. प्रभुपादांची तुम्हाला कोणाचीही तुलना करायची असेल तर त्यांनी पहिल्यांदा प्रभुपादांसारखं संपूर्ण वेदांत सूत्रांवरती भाष्य लिहिलं पाहिजे, मग तो प्रभुपादांच्या लेवलचा होतो. मग तुम्ही त्याची प्रभुपादांची तुलना करा, काही हरकत नाही.
हे परत परत येणार श्रीमद भागवतम मध्ये. गुरु कसा असला पाहिजे आणि शिष्य कसा असला पाहिजे, कारण श्रीमद भागवतम अख्खं गुरु शिष्याच्या जोड्याच आहेत. आणि प्रभुपाद आपल्याला परत परत सांगणार. हे काही ऑलरेडी सांगितलेलं नाही आहे का प्रभुपादांनी? पहिल्या स्कंदामध्ये सांगितलंय, दुसऱ्या स्कंदामध्ये सांगितलंय, परत एकदा सांगतात. कलियुगामध्ये हे सगळं रिपीट करून सांगावंच लागतं, हो की नाही? त्यामुळे तुम्ही ज्ञानाचा शोध करा, सूर्यप्रकाशाचा शोध करा, कारण तुम्ही अंधारात आहात. हरे कृष्ण. आता हे अज्ञान म्हणजे काय, जे दूर करायचं आहे, हे पुढच्या श्लोकामध्ये देवहूती स्वतः सांगते. त्यामुळे तो इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचा श्लोक आहे उद्याचा. हरी बोल. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? नो क्वेश्चन्स. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.